बातमी आता अजित पवारांनी दिलेल्या कबुलीची। कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। नाशिक, दिंडोरी, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्यामुळे उमेदवार पडल्याचं अजित पवार म्हणाले। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नाने डोकं वर काढलं आणि कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा असं केंद्राला कळवलं होतं, असं देखील अजित पवार म्हणाले। बघा, या उमेदवारांना फटका बसलाय। नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे शिंदे गटाचे उमेदवार होते, ते पराभूत झालेत। ठाकरे गटाच्या उमेदवारांनी त्याचा पराभव केला, भाजे निवडून आले। तिकडे दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री होत्या डॉक्टर भारती पवार भाजपच्या उमेदवार त्या पराभूत झाल्या। शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले। बघा, दक्षिण अहमदनगरमधून सुजय विखे पाटील जे भाजपचे उमेदवार होते ते देखील पराभूत झाले आणि निलेश लंके तिथे निवडून आले, शरद पवार गटाचे उमेदवार। बघा, या उमेदवारांना कांद्याचा फटका बसलेला आहे। राम सातपुते जे सोलापूरमधील भाजपचे उमेदवार होते ते देखील पराभूत झाले। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तिथे निवडून आल्या। अमित भाईंना, पियुष गोयलजींना, वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं, मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली।